नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। एकूण 25 प्रश्न बघणार आहोत। त्यामधील आपण 10 प्रश्न हे जे पोलीस प्रशासनावर घेतलेत, हे 10 प्रश्न आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये कमीत कमी 10 ते 15 वेळेस विचारण्यात आलेलेच प्रश्न आपण घेतलेले आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, केंद्रीय लोकसेवा आयोग। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते पद पदोन्नतीनेच भरले जाते, म्हणजेच प्रमोशननेच भरले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सहाय्यक पोलीस निरीक्षक। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो कमीत कमी 10 ते 15 वेळा परीक्षेला विचारलेला आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, फोर्स 1। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, ठाणे व रायगड। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, हैदराबाद। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, पुणे। पुणे या शहरामध्ये आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, ग्रे हाऊस हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा। तेलंगणा या राज्याने उभारलेले आहे। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, CIDचा फुल फॉर्म काय आहे? क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी डॅश ह्या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर सध्या केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, CCTNS या प्रणालीचा वापर केला जातो। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 10 प्रश्न घेतलेत, हे पूर्णपणे पोलीस प्रशासनावर घेतलेले आहेत। हे जे प्रश्न आहेत ते कमीत कमी परीक्षेला 10 ते 15 वेळा विचारलेले आहेत, तेच प्रश्न आपण घेतलेले आहेत। प्रश्न क्रमांक 11, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य कोण करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तंतुकणिका। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, 1971 मध्ये लोकायुक्त संस्थेची स्थापना भारतातील कोणत्या राज्यात करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्यामध्ये करण्यात आली। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश। कोणते राज्य ठरले? तर उत्तर प्रदेश हे राज्य ठरलेले आहे। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, बुल फायटिंग। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ ओळखा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, रीती भूतकाळ।
ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी परमेश शिवमणी। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभा संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम 108। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सालेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक। खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 21, सार्वजनिक काका या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे सार्वजनिक काका या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22, भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण असतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पंतप्रधान। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे असतात। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23, चंद्रयान 3 कधी प्रक्षेपित करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 14 जुलै 2023। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 24, मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1856। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। मुंबई आयुक्तालयाची स्थापना कधी झालेली आहे? तर 1856ला झालेली आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणती गर्दा हिंदी महासागरात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सुंदा गर्दा। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील।